नमस्कार मंडळी, मी भोरावकरीण बाई आज तुम्हाला लापशी करून दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। आता सर्वात आधी कुकर तापत ठेवलेला आहे गॅसवर। कुकर व्यवस्थित आपला तापला की त्यामध्ये आपण 2 चमचे तूप घालून घेणार आहोत। तूप आपलं व्यवस्थित गरम झालं की मग त्यामध्ये आपण 1 वाटी लापशी घालणार आहोत। आता तूप आपलं चांगलं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 1 वाटी लापशी घातलेली आहे। मी रेडीमेड आणलेले आहे। तुम्हाला जर घरामध्ये तयार करायचे असेल तुम्ही गहू मिक्सरला लावून पण लापशी तयार करू शकता। आता ही व्यवस्थित बारीक गॅसवर खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। आता 1 वाटी लापशीसाठी 3 वाटी पाणी लागणार आहे, ते मी साईडला तापत ठेवलेलं आहे पाणी। एक 10 मिनिटं ही लापशी व्यवस्थित तुपामध्ये बारीक गॅसवर भाजून घ्यायची। आता ही बघा आपली व्यवस्थित लापशी ही भाजून झालेली आहे। आता मग आपण त्यामध्ये पाणी गरम केलेलं टाकून घेऊ। आता ही व्यवस्थित आपण सगळी लापशी आता ही मिक्स करून घेऊया आणि आपण कुकरचं झाकण आता बंद करूया आणि 3 शिट्या करायच्या फक्त। आता आपल्या 3 शिट्या झालेल्या आहेत। मी कुकर खोलते। आता ही बघा आपली लापशी ही बऱ्यापैकी शिजलेली आहे। ती व्यवस्थित आता सगळी मिक्स करून घ्या। आता पुन्हा आपण गॅस चालू करायचा आणि पुन्हा आपण पुढची सामग्री त्याच्यामध्ये आता टाकून देऊया। आता एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे काजू बदाम बारीक चिरलेले मी घातलेत आणि 1 वाटी लापशीला 1 वाटी गूळ लागणार आहे। हा माप लक्षात ठेवा, मी गूळ हा बारीक कापून घेतलेला आहे। आता हे सगळं व्यवस्थित आपण एकत्र सगळं मिक्स करून घेऊया। या मापाने तुम्ही केलीत ना लापशी की तुमची लापशी व्यवस्थित होणार। 1 वाटी लापशीला 3 वाटी पाणी आणि 1 वाटी गूळ। तुम्हाला थोडंसं गूळ जास्त हवं असेल, गोड तुम्ही जास्त चांगलं खात असाल तर तुम्ही थोडंसं गूळ जास्तही त्याच्यामध्ये घालू शकता। आता ही बघा आपली लापशी तयार झालेली आहे। घट्टपणा आता मस्तपैकी आलेला आहे, व्यवस्थित शिजलेली आहे, गुळही सगळा मिक्स झालेला आहे। अशा प्रकारे आपण आपली लापशी तयार झालेली आहे। ती आता आपण ही डिश मध्ये काढून घेतलेली आहे। हे बघा मस्त घमघमाट सुटलेला आहे। वेलची पावडरचा छान मस्त वास येतो आणि खायला सुद्धा एक नंबर लागते। तुम्ही करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल। घरच्या सामानामध्ये मस्तपैकी सोप्या पद्धतीने लापशी तयार झालेली आहे। तर मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि फॉलो करा। धन्यवाद।